राम कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वैराग्य मूर्ति संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय वेदांताचार्य नारायण महाराज की जय आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय। आज अक्षय तृतीया आणि त्यानिमित्ताने आपण प्रवचन रूपी सेवा प्रारंभ करत आहोत। प्रथम जमलेल्या सर्व भाविकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। आता आपण प्रार्थनेने या प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करूया। विठोबा पांडुरंगा नाम घ्या म्हणा जागा पांडुरंगाची या पाया वंदुनी घेता सुखदाया शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। सर्वांना सुख आरोग्य संपत्ती आणि शांती लाभो अशी आपण प्रार्थना करूया। आणि या आजच्या पावन दिवशी आपण सर्व संत देव आणि तपस्वी महात्म्यांचा जय जयकार करूया। जय जय रघुवीर समर्थ जय जय विठ्ठल श्री हरी हरिपाठाचा मंगल ठसा चरणी ठेवूनी मस्तका। आजचा अत्यंत सुखाचा पवित्र आणि अक्षय तृतीयेचा हा मंगल दिवस आहे आणि हा दिवस कर्म धर्म दान आणि सद्भावनेच्या आरंभाचा दिवस आहे। हा काही नवस्फूर्तीचा दिवस नाही तर हा धर्म आणि दान करण्याचा सद्भावनेचा दिवस आहे। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। सर्वांनी सुखी राहावं अशी या श्लोकामध्ये प्रार्थना केलेली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, आपुला धर्म पाळावा इतरांचे हित करावे संतांची सेवा करावी देवाची भक्ती करावी। आजचा हा अत्यंत मंगल आणि पावन दिवस आहे। हा 3.5 मुहूर्तांपैकीचा एक दिवस आहे, म्हणजे अर्धा मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा आहे आणि हा अत्यंत पावन असा दिवस आहे। या दिवशी आपण जे कार्य करतो
ते कार्य फळाला जाते, जे दान करतो तेही अक्षय राहते. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही नाश होत नाही, क्षय होत नाही ते. आणि तृतीय म्हणजे ही या महिन्यातील तिसरी तिथी आहे. असा हा अक्षय तृतीयेचा महान दिवस आहे. आणि हा महान दिवस अनेक संत आणि विष्णूची अनेक अवतार यांची जयंती असलेला पुण्यकारक असा दिवस आहे. आणि या सर्वांवर आधारित आजची आपली प्रवचनरूपी सेवा आपण सादर करत आहोत. अक्षय तृतीया ही तिथी एक महत्त्वाची तिथी आहे. आणि या 2025 सालातील आलेली अक्षय तृतीया ही एक महापुण्यकारक अशी तिथी आहे. याचा अर्थ असा की ही जी अक्षय तृतीया आहे ही जर बुधवारी आली आणि त्या दिवशी जर रोहिणी नक्षत्र असेल तर ते खूप पुण्यकारक असे असते. म्हणजेच पहा, आज बुधवार आणि रोहिणी नक्षत्र आहे आणि हा अतिशय असा महापुण्यकारक दिवस आहे. म्हणजेच काय म्हणायचे, अधिकस्य अधिकम फलम. या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपण जे सर्व दान करणार आहोत, धर्म करणार आहोत, जी कार्य करणार आहोत, या सर्वांचे अधिक फल आपल्याला प्राप्त होणार आहे, मिळणार आहे. असा हा आजचा महापुण्यकारक असा दिवस आहे. अक्षय तृतीया हा दिवस खूपच पुण्यकारक दिवस आज आलेला आहे. हा दिवस वसंतोत्सवात जरी असला तरी ग्रीष्म ऋतूच्या तीव्र अशा झळांनी वातावरण तापलेलं असतं. आणि या वसंतोत्सवात सर्वजण आनंदाने सण साजरा करत असतात. सवाशील स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकवाचे वाण देत असतात. कारण या दिवशी वसंतोत्सवात जे हळदी कुंक आहे त्याचा हा शेवटचा दिवस असतो. म्हणून सवाष्ण स्त्रिया एकमेकींना वाण देत असतात आणि हरभऱ्याची डाळ आणि पन्हे देऊन हा दोलोत्सव साजरा करत असतात. आजच्या दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी जर आपण आपल्या पितरांना तृप्त केले तर आपला संसार आणि अधिकच फलदायी होत असतो. कारण याच दिवशी आपले पितर हे पृथ्वीच्या जवळ येत असतात आणि मग त्यांना तृप्त करणं हे आपलं काम असतं. आपण जर आपल्या पितरांना तृप्त केलं तर त्याचे फळ आपल्याला मिळते. कारण आपले पितर हे सुखी होत असतात आणि ते आपल्याला वरदान देत असतात. त्यामुळे आपण आजच्या दिवशी पितरांना तृप्त करायचं आहे. अस्यां तिथोक्षयमुपैति हुतं न दत्तं तेनाक्षयेति कथिता मुनिभिः स्तुतीया उद्दिश्य दैवतपितॄन् क्रियते मनुष्यैः तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव. परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, ते युधिष्ठिराला सांगत आहे की या दिवशी आपण दान करायचं आहे, हवन करायचं आहे. आणि या तिथीला केलेलं हवन आणि दान कधीही वाया जात नाही, त्याचा कधीही क्षय होत नाही. आणि म्हणून आपण ते करायचं आहे. देव आणि पितर यांना उद्देशून आपण जे कर्म करत असतो ते सर्व अक्षय होत असते, असं स्वतः परमात्मा परमेश्वर हे युधिष्ठिराला सांगत आहे. हा दिवस एक अत्यंत पवित्र दिवस आहे. बद्रीनारायणाच्या मंदिराचे दार या दिवशी उघडले जाते. हे मंदिर भाऊबीजेच्या दिवशी बंद होत असते आणि आजच्या शुभ मुहूर्तावर अक्षय तृतीयेला
हे मंदिर उघडले जाते. तसेच पहा, वृंदावनामध्ये श्री बाके बिहारीच्या मंदिरात याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होत असते आणि पूर्ण वर्षभर ते वस्त्रांनी झाकलेले असते. फक्त आज अक्षय तृतीया या दिवशीच त्यांच्या चरणाचे दर्शन आपल्याला होत असते. असा हा आजचा अक्षय तृतीयेचा एक महापुण्यकारक असा दिवस आहे. आपण आत्ताच पाहिलं, अक्षय म्हणजे कधीही जे संपत नाही ते. मग आपल्याला माहित आहे की पांडवांना अक्षय पात्र मिळाले, ते सुद्धा याच दिवशी मिळालेले आहे. ते अक्षय पात्र होते, त्यामध्ये भरभरून पक्वान्न येत होते आणि जेवण येत होते. जोपर्यंत द्रौपदी माता जेवण करत नव्हती त्या वेळपर्यंत, सूर्य मावळेपर्यंत त्या पात्रामध्ये खूप जेवण तयार होऊन येत होते. असे हे अक्षय पात्र सुद्धा पांडवांना याच तिथीला प्राप्त झालेले आहे. असा त्या अक्षय पात्राचा महिमा आहे. आजच्या दिवशी आपण जे पुण्य करू ते वाढत जात आहे आणि म्हणून आज आपण काय करायचे आहे, तर आपण अन्नदान करायचे आहे, तर्पण करायचे आहे आणि ते करून आपण संतोष हा द्यायचा आहे. मग आपण आपल्या पितरांना संतोष द्यायचा, समाधान द्यायचं. त्यामुळं काय होतं, तर आपलं जे कुल आहे या कुलाची, परिवाराची उन्नती होत असते आणि आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. एक छोटीशी कथा आहे. एक गरीब महिला आहे आणि तिच्याकडे जास्त काही नाही, पण ती एक मूठभर तांदूळ सद्भावनेने आणि भक्तिभावनेने दान करत आहे. तेव्हा आयुष्यभर तिच्यावर कधीही दारिद्र्य येत नाही. ती नेहमी सुखाने राहत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात, आपला धर्म पाळावा, इतरांचे हित करावे. आपण आपला धर्म पाळायचा आहे आणि इतरांचे हित करायचे आहे. आजच्या या पुण्यदिनी आपण धर्माचरण वाढवायचे आहे आणि आपण सर्वांनी दान करायचे आहे, पितरांची सेवा करायची आहे. कारण पितरांची सेवा हीच ईश्वर प्राप्तीचा पहिला टप्पा आहे. म्हणून आपण आजच्या या पुण्यदिनी पितरांची सेवा सर्वांनी करायची आहे. आपण जर पितरांची सेवा केली तर आपले सारे मार्ग हे सुकर होत आहेत आणि म्हणून आपण या पुण्यदिनी पितरांची सेवा करायची आहे. अक्षय तृतीया म्हणजे सत्कार्याचा आरंभाचा असा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण धर्म आणि दान करतो, त्याला अनंत काळापर्यंत त्याचे पुण्य वाढत जाते असे मानलेले आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण हे कार्य करायचे आहे. आजच्या या शुभदिनी ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे त्याचा प्रारंभ कल्पादी आणि त्रेतायुगाचा प्रारंभ युगादी याच तिथीला झालेला आहे. म्हणजे पहा, 12,96,000 सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा हा काळ आहे आणि असे अनेक सण समारंभ या अक्षय तृतीयेला येत आहेत. त्याचे विवेचन आपण करणारच आहोत. एक अतिशय वृद्ध आणि गरीब महिला आहे. तेव्हा ही महिला या दिवशी काय करते, तर तिच्याकडे जी काही थोडीफार पुंजी जमा केलेली आहे ती या दिवशी वाटप करत आहे, गरिबांना दान करत आहे.
तिला अशी भीती कधीही वाटत नाही. आपण जर हे वाटलं तर आपल्याकडे खाण्यासाठी काही राहणार नाही. ती मोठ्या भक्तिभावाने आपल्याकडे जी थोडीशी पुंजी राखून ठेवलेली आहे ती वाटत आहे. मग परिणाम काय होतो तर परिणाम असा होतो, तिला कधीही अन्नाची कमतरता पडत नाही आणि ती नेहमी सुखाने आणि समाधानाने राहत आहे. म्हणजेच काय आहे तर आजचा हा जो पुण्य दिवस आहे, अक्षय तृतीयेचा हा जो दिवस आहे, हा फक्त आपल्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा असा एक दिवस आहे. जो दान करत असतो तो कधीही गरीब होत नाही. जो दुसऱ्यांना देत राहतो तो नेहमी मोठा असतो आणि तो देण्याचं काम करत असतो. या दिवशी आपण सर्वांनी दान धर्म करायचा आहे. अक्षय पुण्याचा सुंदर दिवस, दान धर्माचा साजल्या विष, संत चरित्रे गात जावे, पवित्र होऊनी पुढे चलावे. आपण या संतांच्या चारित्र्याचे गाणे आणि गायचं आहे आणि काय करायचं, आत्म्याला पवित्र करायचं आहे. तोच एक मार्ग हा आहे. आजचा दिवस महाभाग्याचा याचसाठी की श्री गणेशांनी व्यास मुनींनी जे महाभारत सांगितले ते लेखन करण्यासाठी सुरुवात याच तिथीला अक्षय तृतीयेला केलेली आहे. भगवान परशुरामांचा जन्म देखील अक्षय तृतीयेला झालेला आहे आणि गंगेचं अवतरण पृथ्वीवर झालं ते सुद्धा याच दिवशी झालेलं आहे. द्रौपदीला अक्षय पात्र मिळालं तेही अक्षय तृतीयेला मिळालेलं आहे आणि कुबेराला जी संपत्ती मिळाली ती सुद्धा अक्षय तृतीयेला मिळालेली आहे. श्रीकृष्ण परमात्मा आणि त्यांचे परममित्र सुदामा यांची भेट झाली ती सुद्धा अक्षय तृतीयेला झालेली आहे आणि हयग्रीव यांची जयंती ही सुद्धा अक्षय तृतीयेची आहे. नरनारायण यांची जयंती ही सुद्धा अक्षय तृतीयेची आहे. संत बसवेश्वरांचा जन्म सुद्धा अक्षय तृतीयेला झाला आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म सुद्धा आजच म्हणजे अक्षय तृतीयेला झालेला आहे. त्रेतायुग द्वापार युग यांची सुरुवात देखील ही आजच झालेली आहे. म्हणून हा आजचा दिवस अतिशय असा पवित्र दिवस आहे. आज का दिन शुभता समृद्धि और सदाचार का पर्व है. अक्षय तृतीया का दिन शुभता का अमृत है. A day when prosperity, purity and progress are celebrated eternally. आज हा अलौकिक असा दिवस आहे आणि हा अमूल्य दिवस हा आपण एक सण म्हणून साजरा करायचा आहे. आजच्या दिवशी आपण सर्वांनी आनंदाने दान धर्म करायचा आहे. आजच्या दिवसाचे खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी काय करतात तर जरी पाऊस नसला आणि हा उन्हाळा असला तरी लोक ही पेरणी करत असतात. कारण पूर्वीच्या काळी खूप पाऊस पडत असे आणि नंतर पेरणी करता येत नसे म्हणून अक्षय तृतीयेलाच पेरणी करण्याची प्रथा ही कोकण विभागामध्ये आहे. आणि आता सध्या थोडे काय झाले, पावसाचे प्रमाण कमी जास्त झालेले आहे आणि म्हणून तसे होत नसावे. पण पूर्वीच्या काळी अक्षय तृतीयेला हे बी जमिनीमध्ये पेरले जात होते. कारण त्यावेळी असा समज होता की जर अक्षय तृतीयेला बी जमिनीमध्ये पेरले तर ते अक्षय होते, म्हणजे त्या बीजाचा कधीही नाश होत नाही अशी एक धारणा होती, असा एक विश्वास होता. आणि म्हणून पेरणीचे काम हे अक्षय तृतीयेला होत होते. वृक्षारोपण करणे हे काम सुद्धा अक्षय तृतीयेला केले जात असे. वृक्ष लावायचे आणि
त्यांचे संगोपन करायचे. अक्षय तृतीयेला हे महान कार्य करत असत. संत नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात, नामा म्हणे पाहे विठोबा आळविता सुख झाले. नामस्मरणाचे अक्षय असे महत्व आहे. आपण जर नामस्मरण करत राहिलो, नाम घेत राहिलो तर पुण्य अक्षय होत असते. आपल्याला माहीत आहे द्रौपदीला जे अक्षय पात्र मिळालेले आहे ते अक्षय पात्र हे भक्तीचे पात्र आहे. म्हणजेच मनात जर आपण भाव ठेवला तर ते सार्थ ठरत असतो. भक्तीचे पात्र जर मनात असेल तर संसाराच्या कोणत्याही परिस्थितीत उपासमार होणार नाही. आपण जर विश्वासाने आणि श्रद्धेने प्रार्थना केली तर पुण्य कधीही व्यर्थ जात नाही, वाया जात नाही. भक्ति से बड़ा अक्षय पात्र कोई नहीं. म्हणजे भक्ती हेच एक अक्षय पात्र आहे, म्हणून आपण भक्ती करायची आहे. डिवोशन इज द इनएग्झॉस्टिबल व्हेसल ऑफ जॉय. पहा, दान दया करुणी सुखी व्हावे, गोड बोलावे सदैव. एका अभंगात असे आहे की आपण दान करावे, दया करावी आणि सुखी व्हावे. आपले बोलणे हे नेहमी गोड असावे. आपण कमी बोलावे, पण जे बोलू ते मात्र गोड बोलावे आणि नेहमी तसेच वागावे. आपण जर दान द्यायचे असले तर ते हाताने दान द्या, कारण हाताने दिलेले दान हे देणाऱ्याच्या हृदयापर्यंत पोचले जाते. तो ते हृदयाने स्वीकारत असतो. पण आजकालची परिस्थिती कशी आहे, जर आपल्याला कोणाला दान द्यायचे असेल तर आपण काय म्हणतो, फोन पेवर टाकू का. म्हणजे हे हाताने दिलेले दान नसते आणि ते हृदयापर्यंत सुद्धा जात नाही. म्हणून जे द्यायचे आहे ते आपल्या हाताने द्या, आणि म्हणजे ते घेणाऱ्याच्या हृदयापर्यंत पोचत असते. देणाऱ्याने हाताने द्या म्हणजे घेणारा तो हृदयात साठवून ठेवेल असे दान आपण द्यायचे आहे. आपण दान देतो ते दान हृदयापर्यंत पोचले पाहिजे. दान वही है जो दिल से हो. आपण खऱ्या मनाने दान धर्म करायचा आहे. ट्रू चॅरिटी फ्लोज फ्रॉम द हार्ट. ज्यावेळी आपणाला महाभारतातील प्रसंग माहीत आहे, द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा काय करतात तर द्रौपदीला वस्त्र पुरवतात. मग हे पुण्य कशाचे आहे तर हे पुण्य सुद्धा अक्षय तृतीयेचे पुण्य आहे. या अक्षय तृतीयेच्या पुण्याच्या प्रभावानेच द्रौपदीला श्रीकृष्ण परमात्म्याने वस्त्र पुरवलेले आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही निस्वार्थ भक्ती करता तेव्हा देव परमात्मा स्वतः मदतीला धावून येत असतात. फेथ ट्रान्सफॉर्म्स प्रेयर्स इनटू मिरॅकल्स. एका श्लोकात असे म्हटलेले आहे, पितॄणां तर्पणं कुर्यात् अक्षये दिवसे शुभे तृप्ताः पितरा सर्वे कुर्वन्ति परम सुखम. म्हणजे काय तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांचे तर्पण करायचे आहे आणि सर्व पितर तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे आपण पितरांना तृप्त करायचे आहे. आपण ज्यावेळी पितरांची पूजा करतो त्यावेळी आपल्याला माहीत असलेल्या सर्व पिढ्यातील पितरांची आपण नावे घ्यायचे आहेत आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यावेळी आपण हवन करायचे आहे आणि आपण त्यावेळी त्यांना सांगायचे आहे की माझ्या
परिवाराकडे लक्ष द्या आणि आमच्या सर्वांची उन्नती होऊ द्या, आमच्या सर्वांचा विकास होऊ द्या. असाच एक मुलगा आहे आणि वडील हयात असताना त्याने वडिलांकडे कधीही लक्ष दिले नाही. कालांतराने वडिलांचे निधन होते आणि त्यानंतर सुद्धा तो मुलगा वडिलांचे श्राद्ध कर्म करत नाही. एक दिवस काय होते, तो मुलगा झोपलेला असताना त्याला स्वप्न पडते आणि स्वप्नामध्ये वडील येतात. वडील त्या मुलाबरोबर बोलतात आणि काय सांगतात, बाळा, तुलाही तुझी मुले असाच त्रास देतील, तुलाही तुझी मुले असेच विसरतील. आणि असंच थोडंसं स्वप्नामध्ये त्या मुलाला सुनावतात. परिणाम काय होतो, तो मुलगा झोपेतून उठतो, स्वप्नातून जागा होतो आणि दुसरे दिवशीपासून आपल्या वडिलांना नमस्कार करू लागतो. वेळोवेळी येणारी जी पूजा आहे, पितरांची पूजा करतो आणि त्यांचे श्राद्ध कर्म सुद्धा वेळोवेळी करत असतो. यामुळे काय होते, तर पितर तृप्त होत असतात आणि ते आशीर्वाद देत असतात. म्हणजेच आपण आपले जे पूर्वज आहेत त्यांना आदराने नमन करायचे आहे, त्यांचे स्मरण करायचे आहे, तरच आपल्या जीवनात आपल्याला समाधान हे मिळत असते. असाच एक दृष्टांत आहे. एक राजा आहे आणि हा राजा अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा स्नान करत आहे, अन्नदान करत आहे. त्यावेळी काय होते, त्याचे जे पितर आहेत ते आनंदाने नाचू लागतात आणि देव सुद्धा म्हणतात की अक्षय फळ हे राजानं मिळालेलं आहे आणि पूर्वजांचा उद्धार झालेला आहे. पूर्वज हे सुखी झालेले आहेत, पितर सुखी झालेले आहेत असं देव सुद्धा म्हणत आहे. पूर्वजों का आभार ही जीवन की सच्ची समृद्धी है. आपण आपल्या पितरांना कधीही विसरायचं नाही. आपण वेळोवेळी पितरांना तृप्त करायचं आहे आणि जे येणारे श्राद्ध कर्म आहेत ते व्यवस्थितपणे पार पाडायचे आहे. आजच्या दिवशीचे महत्त्व हे दानासाठी खूप आहे. आज अक्षय तृतीया आणि आजच्या दिवशी आपण सुवर्ण खरेदी करत असतो. पण आजचा जर विचार केला तर सर्वांना सोने घेता येते का, तर नाही ना. सोने म्हणजे काही सर्व नाही. तर आपण चांगले विचार आत्मसात करा आणि तेच आपल्यासाठी हितकारक आहे. जरी आपल्याला आजच्या या पुण्यदिनी सुवर्ण खरेदी करता आले नाही तरी कष्टी होऊ नका. तर आपण चांगले संस्कार शिका, तेच आपल्यासाठी सुवर्णासम आहे असे आज आपल्याला सांगायचे आहे. आजच्या दिवशी आपण काय करा, तर दान करा. या आजच्या दिवशी 6 प्रकारच्या दानांना विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे. जलदान, अन्नदान, वस्त्रदान, पादुकादान, छत्रदान, सुवर्णदान आणि काळ्या तिळाचं दान करायचं आहे. असं दान ह्या आजच्या दिवशी करायचं आहे. जर हे दान आपण आज अक्षय तृतीयेच्या दिवशी केलं तर आपले पितर हे तृप्त होत असतात आणि म्हणून आपण हे दान करायचं आहे. एक भिकारी आहे आणि त्याच्याकडे जे भीक मागून थोडेसे अन्न मिळालेले आहे ते सुद्धा दुसरा भिकारी त्याला येऊन मागत आहे. त्याच्याकडे थोडेसेच आहे, त्याच्या पोटापुरतेच अन्न आहे, परंतु तरी सुद्धा तो आपल्यातले मिळालेले थोडेसे दान त्या दुसऱ्या भिकाऱ्याला देत आहे आणि तो दुसरा भिकारी तृप्त होत आहे. त्याने दिलेले दान अन्नदान आहे, ते खाऊन तृप्त होऊन तो भिकारी आपले खरे रूप पहिल्या भिकाऱ्याला दाखवतो आहे
तो दुसरा भिकारी म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे आणि तो भिकाऱ्याचे रूप घेऊन पहिल्या भिकाऱ्याजवळ भीक मागत आहे. मग तो दुसरा भिकारी म्हणजेच साक्षात विष्णूचा अवतार त्या पहिल्या भिकाऱ्याला आशीर्वाद देत आहे आणि सुख देत आहे. कारण देवाला कोण प्रिय असतं तर स्वतःकडे जर थोडं असलं आणि त्या थोड्यातून जरी दुसऱ्याला देणारं असलं तर ते भगवंताला खूप प्रिय असतं. आणि म्हणूनच असं हा पहिला भिकारी आहे हा त्या भगवंताला आवडलेला आहे. कारण त्या भिकाऱ्याकडे जे थोडं होतं ते सुद्धा थोड्यातलं थोडं दान सुद्धा त्याने दिलेलं आहे आणि म्हणून देव हे प्रसन्न झालेले आहे. दान हे अक्षय आहे आणि ते करायचं आहे. दान ही अक्षयम सूतम दानेन सिद्ध्यते सर्वलोका स्वर्गापवर्गिनाः दान म्हणजेच दान हे अक्षय मानलेले आहे आणि ते सर्व लोकांचा उद्धार हा दानाने होत असतो. मग आपण म्हणतो आपल्याकडे धन नाही तर जे थोडेसे आपल्याकडे आहे ते सुद्धा साठवून ठेवू नका तर ते दान देत चला म्हणजे ते वाढत असतं, त्याची वृद्धी होत असतं. यातून आपल्याला समाजासाठी काय संदेश देता येईल तर दानाचं महत्त्व हे अमोघ असं आहे. सर्व क्षण ब्रह्माची साक्षी असं हे दान आहे आणि हे दान आपण द्यायचं आहे. ब्रह्म हा साक्ष देणारा आहे आणि दान जो करतो त्याच्यावर सर्वजण प्रीती करत आहेत असं हे दान आहे. मग हे दान आजच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्यानंतर ते पुण्यकारक होत आहे. आपल्याकडे काहीही नसू द्या, आपण जर एक पेलाभर पाणी दुसऱ्याला द्या आणि दुसऱ्याचा आत्मा ते पाणी पिऊन जर तृप्त झाला तरीही ते पुण्यकारक आहे. आपण जर पाणी असं तहानलेल्या माणसाला दिलं तर ते त्याला गंगाजलासम वाटत असतं आणि म्हणून आपण ते द्यायचं असतं. आपण या दिवशी पुण्य करायचं असतं. भिकाऱ्याने जे दान दिलं ते सुद्धा देवाला प्रिय वाटलं आणि तसंच अन्न हे संतांच्या दृष्टीने सुद्धा मोठं पुण्य असतं. जसं देवाच्या दृष्टीने असतं तसंच ते संतांच्या दृष्टीने सुद्धा असतं. दान हे निस्वार्थीपणाने द्या आणि ते भावभक्तीने द्या असं यातून सांगायचं आहे. चॅरिटी फ्रॉम द हार्ट इज द चॅरिटी इन द ट्रस्टेड सेन्स. आपण जे देतो त्यात निस्वार्थपणे सेवा असू द्या, निस्वार्थीपणा असू द्या, तेच दान हे पुण्यकारक दान ठरत आहे. म्हणजेच आजच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय करायचं आहे तर पितरांना तृप्त करायचं आहे आणि आपल्याला जे दान आपल्या पितरांच्या नावाने देता येईल ते द्यायचं आहे. मग आपल्याकडे सुवर्ण दान करण्यासाठी नसू द्या, कष्टी होऊ नका, तर आपण पाण्याचं सुद्धा दान द्या, अन्नाचं दान द्या, कपड्यांचं दान द्या किंवा काळे तीळ दान द्या. कुणाला पादुका म्हणजे चप्पल नसतील, पादत्राण नसतील तर ती द्या किंवा छत्री सुद्धा द्या. हे सुद्धा दान तितकेच महत्त्वाचे आहेत आणि आजच्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दान आपल्याला द्यायचं आहे. आजच्या या पुण्य दिवशी परशुराम जयंती आहे. आता आज अक्षय तृतीया आहे आणि काही भाविक म्हणतील ताई परशुराम जयंती तर कालच होती, पण पहा कालच तृतीया ही संध्याकाळी चालू झालेली आहे आणि भगवान परशुरामांचा जन्म हा प्रदोष काळातील आहे म्हणून ती काल साजरी करण्यात आली आहे. आज अक्षय तृतीया ही
दुपारपर्यंतच आहे आणि भगवान परशुरामांचा जन्म प्रदोष काळातील असल्यामुळे कालच्या तिथीला ती साजरी करण्यात आलेली आहे. अक्षय तृतीयेचा जन्म हा भगवान परशुरामांचा आहे. मग भगवान परशुराम हे काय आहे तर धर्म, शौर्य आणि सेवा यांचे प्रतीक म्हणजे भगवान परशुराम आहे. हे पराक्रम आणि धर्म संवर्धनाचे प्रतीक आहे. अन्याय हा त्यांना सहन होणारा नाही, म्हणजेच ते अन्यायाविरुद्ध उभे राहणारे आहेत. परशुरामत्व आहेत. आज आपण जर अन्याय होत असेल आणि गप्प उभं राहिलो तर ते योग्य नाही. म्हणजेच आपण जर अन्यायाविरुद्ध उभं राहिलो नाही तर आपल्या अंतरातील परशुरामाला आपण मारले आहे असे समजावे लागेल. अन्याय के खिलाफ खडा होना ही सच्चा परशुरामत्व है. म्हणजेच अन्यायाच्या विरुद्ध आपण उभं राहायचं आहे. स्टँडिंग अगेन्स्ट इनजस्टिस इज ट्रू परशुराम स्पिरिट. भगवान परशुराम हे कोण आहे तर भगवान परशुराम हे विष्णूंचा 6वा अवतार आहेत आणि ते क्षत्रियांच्या अन्यायाला विरोध करणारे ब्रह्मक्षत्रिय आहेत. परशु हाती वीर परशुराम, क्षत्रियांचा उन्माद केला थांब, धर्मरक्षणी केला प्रणाम, तेजस्वी नाम त्यांचे, जमदग्ने पुत्रो वीराः, शत्रकुलनाशकाः, धर्मसंस्थापकाः, श्रीमान रामो भृगुकुलेश्वराः. रामायणामध्ये श्री रामचंद्र प्रभू आणि परशुराम यांची भेट झाली होती. त्यांनी शंभूच्या आज्ञेने पृथ्वीला क्षत्रिय दमन करून धर्मसंस्थापना केलेली आहे. रामायणात तुम्ही म्हणाल भेट कधी झाली तर जेव्हा जानकी स्वयंवर होते आणि श्रीरामचंद्र प्रभूंनी शिवधनुष्याला हात लावताच ते दुभंगले होते, तुटले होते. त्यावेळी परशुराम यांना अतिशय क्रोध आला होता, कारण परशुराम यांचे दैवत हे शिव आहेत आणि शिवधनुष्य आहे, म्हणून त्यांना खूप राग आला होता. ते क्रोधायमान झाले होते आणि ते श्री रामचंद्र प्रभू यांच्याकडे आले होते. परंतु त्यावेळी श्री रामचंद्र प्रभूंनी नम्रतेने उत्तर दिले होते आणि सांगितले होते की मी शिवधनुष्याला हात लावताच ते दुभंगले, यात तुम्हाला दुखवायचे नव्हते. मी सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. नम्रतेने दिलेले उत्तर ऐकून परशुराम यांचा राग, क्रोध हा शांत झाला होता. अन्याय सहन होत नव्हता आणि अन्यायाविरुद्ध ते उभे राहत होते. ते सच्चे धर्मरक्षक होते. आपल्याला परशुरामांची पितृभक्ती कशी होती ते थोडक्यात पाहायचं आहे. परशुरामांच्या पित्याचा वध केला, त्यांच्यावर अन्याय झाला आणि तो वध राजा कार्तवीर्य अर्जुनाने केला. जो सहस्र बाहू होता, त्याला 1000 हात होते आणि तो बलाढ्य होता. त्याने या परशुरामांच्या पित्याचा ऋषी जमदग्नींचा वध केला होता आणि म्हणून त्यांना चीड आली होती. त्यांची पितृभक्ती जागृत झाली होती आणि म्हणून त्यांनी क्षत्रियांचे दमन केले. त्या राजाचा वध केला, नाश केला. जेथे अन्याय आहे तेथे शांत राहणे ही अन्यायासारखेच आहे असं आपल्याला यातून समजतं.
श्रीरामचंद्र प्रभू आणि परशुराम यांचा संवाद झाला। त्यावेळी परशुराम हे शांत झालेले आहेत आणि त्यांनी श्रीरामचंद्र प्रभू यांना आशीर्वाद दिलेले आहे। क्रोधावर संयम ठेवल्यास ज्ञान प्रकट होते। नम्रता परमं बलम। करेज विथ ह्युमिलिटी विन्स ओव्हर एवन द स्ट्रॉन्गेस्ट वॉरियर्स। नम्रता में जो वीरता है वह तलवार की धार में भी नहीं। ट्रू स्ट्रेंथ इज क्लोथेड इन ह्युमिलिटी। पहा, ज्यावेळी आपण लीनता घेतो त्यावेळी कधी कधी हा बचाव होत असतो। अशीच एक कथा आहे। मोठे वादळ येते आणि त्यावेळी मोठमोठी झाडे डौलाने उभी असतात, ती उन्मळून खाली पडतात। पण गवताची एक बारीक काडी आहे आणि ती काडी जमिनीवर झोपत आहे। वादळ थोडा वेळ असतं, ते आता शांत झालेलं आहे आणि वादळ गेल्यानंतर ती गवताची छोटीशी काडी आहे ती उठून ताठ उभी राहिलेली आहे आणि जी मोठी मोठी झाडे ताठ उभी होती ती मात्र उन्मळून खाली पडलेली आहेत। म्हणजेच लीनता घेणे हे कधी कधी योग्यच असते, असे आपल्याला या दृष्टांतावरून सांगता येईल। आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये ही अक्षय्य तृतीया कशी साजरी करतो ते आपण थोडंसं पाहूया। आपण काय करतो? दुकानात जातो, सुवर्णाची खरेदी करतो। मग ही सुवर्णाची खरेदी ही सर्वांनाच जमत नाही। मग आजच्या दिवशी आपण काय करायचं आहे तर सुवर्ण मूल्य समसंस्कारांचे आपण जतन करायचे आहे, ते जीवनात आपण घ्यायचे आहे। हीच आपली आजची अक्षय तृतीयेची खरेदी होईल। ते संस्कार आपण घ्या, हीच आपली सुवर्णाची खरेदी होईल। आजच्या दिवशी आपण नवे संकल्प करा, नव्या संकल्पाची सुरुवात करा, नवीन वस्त्र घ्या आणि आपण सुखाने आणि समाधानाने आजचा अक्षय तृतीयेचा सण साजरा करा। एक पती आपल्या पत्नीला म्हणतो, आज अक्षय तृतीया आहे। तेव्हा ती पत्नी काय म्हणते, आज आपण अक्षय अशी शॉपिंग करूया। म्हणजेच पहा, त्या पत्नीची शॉपिंग ही कधीही संपणारी नसते, ती कधीही न संपणारी शॉपिंगच करत राहत असते। हा थोडासा यातील विनोदाचा भाग आहे। आजचा हा दिवस हा नेहमी आनंदाने राहण्याचा दिवस आहे। आजच्या दिवशी हा सौभाग्य प्राप्तीचा दिवस समजला जातो। विवाह, अनेक संकल्प, शुभ कार्य या दिवशी होत असतात। आजच्याच दिवशी अंबा, अंबालिका आणि अंबिका यांचा सुद्धा विवाह ठरला होता। प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता माता यांचे मिलनही आजच्या दिवशी झालेले होते। रुक्मिणी आणि श्रीकृष्ण परमात्मा यांचे मिलनही याच काळातले आहे। एक छोटासा दृष्टांत आहे। एक गरीब वडील आहेत, त्यांना एक मुलगी आहे आणि ते साधेपणाने आपल्या मुलीचा विवाह या दिवशी अगदी श्रद्धेने करत आहे। पुढे या मुलीचे भविष्य खूप उज्ज्वल होते आणि संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होत आहे। म्हणजेच आपण जे श्रद्धेने करतो ते श्रद्धेने केल्यामुळे आपल्याला नेहमी चांगले हवे आहे ते मिळत असते।
शुभ दिनों पर प्राप्त आशीर्वाद अक्षय होते हैं। असाच एक दृष्टांत आहे की एक व्यक्ती पिंडदान करत आहे आणि पित्याच्या नावाने तो अन्नदानही करत आहे। मग काय होते, या पुण्याईमुळे त्यांच्या ज्या कुटुंबातील अडचणी आहेत त्या दूर होत आहेत आणि आनंदाची लहर त्यांच्या जीवनात येत आहे। पितरांची सेवा म्हणजे आपली ऊर्जा आहे आणि साधनेची ती महान संधी आहे। म्हणून आजच्या दिवशी सर्वांनी पितरांची सेवा करा आणि सुखी व्हा। पितॄणां तृप्तिकरं दानं कुर्यात् अक्षय तृतीयाम्। आपण सर्वांनी आजच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा करायची आहे। आजच्या या पुण्यदिनी परमात्मा श्री कृष्ण आणि त्यांचे परममित्र सुदामा यांची भेट झालेली आहे। आपल्याला ज्ञात आहे की सुदामा यांनी मूठभर पोहे परमात्म्यासाठी आणले होते आणि त्या पोह्यांची किंमत ती किती, पण ते श्रद्धेने आणलेले होते। श्रद्धेने आणलेली भेट होती, दिलेलं दान होतं। या बदल्यात परमात्म्याने परममित्र सुदामा यांना काय दिले तर अकल्पित अशी श्रीमंती दिलेली आहे। त्यांचं सर्व दुःख घालवलेलं आहे। हे सर्व आजच्या दिवशी अक्षय तृतीयेला घडलेलं आहे। आपण आज प्रत्यक्ष दान देऊया, गरजवंताला मदत करूया आणि आपण सोशल मीडियावर फक्त शुभेच्छा देण्यापेक्षा एखाद्या गरजवंताला मदत करूया। सिर्फ पोस्ट नहीं, कर्म में उत्सव मनाएं। सेलिब्रेट थ्रू एक्शन, नॉट जस्ट नरेशन। आपण सोनं जर विकत घेतलं तर अक्षय होणार नाही, तर नवे संकल्प करूया आणि नवी दया, नवे प्रेम घेऊन आयुष्य अक्षय करूया। गरजवंतांना मदत करूया, वृक्षारोपण करूया, रक्तदान करूया आणि गरजू लोकांना शिक्षणासाठी मदत करूया। आपण चांगली कामे आजच्या दिवसापासून सुरू करूया। शुभ दिन को कर्म से शुभ बनाए। मेक द ऑस्पिशियस डे मोर मीनिंगफुल थ्रू युअर ॲक्शन। आपली कृती ही चांगली असू द्या आणि आपण आपल्या कृतीने एकमेकांना मदत होईल असं काहीतरी वागूया। कायकने कैलास ते सांगती, बसवेश्वरांचे वचन अमृती। जाती भेद नष्ट करुनी, शरण चळवळ दूर केली। आता आपण संत बसवेश्वर जयंती या निमित्त थोडेसे विवेचन करूया। त्यांनी काय केलं तर समतेचा आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला। वीरशैव समाजाची स्थापना केली, लिंगायत समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि त्यांनी काम करणाऱ्या या हातांना या ओठापेक्षा श्रेष्ठ समजलं आहे। हे ओठ फक्त नामस्मरण करतात, पण हे हात काम करतात आणि म्हणून काम करणाऱ्यांना त्यांनी नमस्कार केलेला आहे। असे हे बसवेश्वर यांची देखील आज जयंती आहे। त्यांनी पंथ हा जो उभा केला तो कर्म, समता आणि सत्याचा संदेश देणारा पंथ निर्माण केलेला आहे। त्यांनी समाजाचे प्रबोधन करून दीप प्रज्वलित केलेला आहे। ते म्हणतात जर प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर समाजात आपोआप समता नांदेल आणि सर्वांनी काम करा। कर्म ही सच्ची पूजा आहे, वर्क इज वर्शिप। काम हीच पूजा आहे, म्हणून सर्वांनी काम करत राहा। बसवेश्वर म्हणजे काय तर समतेचा, मानवतेचा
महामार्ग दाखवणारा संत आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये एक अनुभव मंडप स्थापन केला. या अनुभव मंडपामध्ये श्रीमंत, गरीब, लहान थोर आणि शूद्र ते ब्राह्मण समाजापर्यंत सर्वजण एकाच मंडपात होते आणि सर्वजण चर्चा करत होते. स्त्री पुरुष सुद्धा होते. तेथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद नव्हता किंवा लिंगभेद सुद्धा नव्हता. सर्वजण एकाच अनुभव मंडपात होते आणि तेथे त्यांनी चर्चासत्र घडवून आणलेले आहे. सर्वांना समान वागणूक दिलेली आहे. जात धर्म वर्ण न पाहता माणूस पण महत्त्वाचे आहे असा विचारच त्यांनी बोलून दाखवलेला आहे. त्यांनी सर्वांना एकत्र केलेले आहे. कर्माला श्रेष्ठत्व देऊन त्यांनी भक्तीचा नवा आदर्श घालून दिलेला आहे. समतेचा, समानतेचा आणि कर्मप्रधानतेचा थोर संदेश, थोर आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे आणि कर्म आणि जाती व्यवस्थेला धक्का दिलेला आहे. त्यांनी लिंगायत समाज स्थापन केलेला आहे. कायमकारिका म्हणजे कामात ईश्वर आहे हे त्यांचं तत्व होतं. मातीचे घड्याळ करणाऱ्या माणसाला, व्यक्तीला त्यांनी नमन केलेले आहे. कारण ते म्हणतात काम हीच पूजा आहे. सर्व्हिस टू ह्युमॅनिटी इज ट्रू वर्शिप टू गॉड. आपण जिथं समानता आहे तिथंच देव स्वतः वास करतो असं त्यांचं बसवेश्वरांचं मत होतं. वर्क इज वर्शिप, सर्व्हिस इज द रिअल प्रेयर असं काम बसवेश्वरांचं आहे. आणि त्यांनी थोडक्यात सांगितले आहे सर्वजण समान आहेत, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही आणि स्त्री पुरुष हा भेदभाव सुद्धा त्यांनी मान्य केलेला नाही. त्यांना लिंगभेद सुद्धा मान्य नव्हता. असे बसवेश्वर यांचा जन्म आजच्या महान दिवशी अक्षय तृतीयेला झालेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी थोडेसे विवेचन पाहूया. तुकडोजी महाराज म्हणजे काय तर सेवा आणि समाज. त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे आणि सर्वांना सांगितलेलं आहे सुरुवात करा. ती कुठून करा तर स्वतःपासून करा. आधी स्वतःला सुधारा. तुम्ही स्वतःला सुधारा, तुमचं गाव सुधारा, तरच तुमचं जे राष्ट्र आहे ते सुधारल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ग्रामगीता लिहून त्यांनी गावागावामध्ये शुद्ध आचरण, स्वच्छता आणि समर्पणाची चळवळ उभी केलेली आहे. आणि त्यांनी एक महान कीर्तनकार, राष्ट्रभक्त आणि ते ग्राम स्वच्छतेचे प्रेरक म्हणून नाव मिळवलेलं आहे. एक कथा आहे, एक गाव आहे आणि त्या गावातील लोक एकमेकांना दोष देत आहेत, सांगत आहेत तो तसा वागतो आणि हा सुधारणा करत नाही. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की अरे तुम्ही स्वतःला सुधारा आणि आधी स्वतः सुधरा, मग गावाला सुधरा, मग पहा तुमचं हे राष्ट्र आहे ते सुद्धा सुधारून जाईल. सुधार पहिले खुद में लाए फिर समाज बदलेगा असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगत आहेत. चेंज युअर सेल्फ फर्स्ट अँड द वर्ल्ड विल फॉलो. आधी गाव सुधारा आणि नंतरच आपण सगळं आपलं नेशन म्हणजे राष्ट्र सुधारू शकू. त्यांनी ग्रामगीतेतून उपदेश दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी काय करायचं आहे, काम करायचं आहे. आणि स्वतः त्यांनी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. देशभक्ती आणि अध्यात्म एकत्र केल्यावर खरे परिवर्तन घडत असते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सर्व युअर विलेज बिल्ड युअर नेशन असं ते म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू हा वाळवंटात अडकलेला आहे आणि त्याला तहान लागलेली आहे, तेवढ्यात त्याला कोणीतरी पाण्याचा ग्लास भरून देतं, तेव्हा त्या मनुष्याला किती समाधान वाटत असेल. तेच कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजासाठी केलेलं आहे. ते समतुल्य कार्य त्यांनी केलेलं आहे. थोडीशी ॲक्टिव्हिटी जर दाखवली तर समाजात
बदल घडत असतो. अ स्मॉल ॲक्ट काइंडनेस कॅन चेंज द डेस्टिनी ऑफ मेनी. छोटी सी सेवा बड़े परिवर्तन की जननी है. समाज सेवा ही सच्ची ईश्वर सेवा आहे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. ते थोर कीर्तनकार होते आणि कवी सुद्धा होते. त्यांनी प्रार्थना सुद्धा लिहिली. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. हे सर्व धर्मपंथ एक दिसू दे, मतभेद नसू दे असं महान काव्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहून ठेवलेलं आहे. आता आपण थोडेसे पुढे जाऊया आणि नरनारायण जयंती ही अक्षय तृतीयेला आहे याविषयी थोडेसे विवेचन करूया. नरनारायण हे सुद्धा भगवान विष्णू यांचे अवतार आहेत आणि यांनी खूप मोठी तपश्चर्या केलेली आहे. नरनारायण यांनी तपश्चर्या करून धर्म संस्थापना करण्यासाठी ते पृथ्वीवर अवतरलेले आहेत आणि त्यांनी कल्याणकारी अशी कार्य केलेली आहे. नरनारायण अवतार प्रकटले, कपाचे तेज त्यांनी प्रकटवले. धर्म संवर्धन साजरे केले, भक्तांवर कृपा केली. तप, संयम आणि धर्म यावर जीवन टिकते. आपण पाहिलं बद्रिकाश्रम येथे नरनारायण यांची महान तपश्चर्या होती आणि त्यांना पाहून देवतांनी सुद्धा त्यांना आदराने नमन केलेले आहे. नरनारायण पूजा कुर्वित सर्व सिद्धी हे प्राप्त करून देत आहेत. तपश्चर्येचा मार्ग हा शाश्वत आहे, तो विजयाचा मार्ग आहे आणि म्हणून तपश्चर्या हा मार्ग नर आणि नारायण यांनी धरलेला आहे. त्यांनी मोठे तप केलेले आहे. त्यांनी हिमालयाच्या दुर्गम अशा भागामध्ये अत्यंत कठोर तप केलेले आहे. त्यांच्या तपामुळे इंद्रदेवाला सुद्धा भीती वाटलेली आहे आणि इंद्रदेवाला वाटले आहे की माझे सिंहासन नरनारायण घेतील. म्हणजे पहा, सत्य आणि निष्ठा यांची वाट जरी कठीण असली तरी फळ मात्र चिरस्थायी ठरते. मग इंद्रदेवांनी काय केले? त्यांचे तप भंग करण्यासाठी उर्वशीला पाठवले. त्यावेळी उर्वशीचे प्रलोभन सुद्धा नरनारायण यांनी नाकारलेले आहे. जे विघ्न इंद्रदेवाने पाठवले आहे त्या सौंदर्यापुढे सुद्धा नरनारायण हे झुकलेले नाही. त्यांनी नम्रतेने नकार दिलेला आहे आणि स्वतःच्या तपोबलावर त्यांनी नवीन उर्वशी निर्माण केली आहे. म्हणजे यातून असा भावार्थ निघतो, अविचल निश्चय असतो तेथे कोणतीही मोहाची शक्ती प्रभावी ठरत नाही. The true strength lies in unwavering focus. जे तप आत्मकल्याणासाठी नव्हते तर विश्वकल्याणासाठी असते तेच खरे तप असते. नर आणि नारायण यांनी जे तप केलेलं आहे ते आत्मकल्याणासाठी केलं नाही तर त्यांनी ते विश्वाच्या कल्याणासाठी केलेलं आहे. द ट्रू पॉवर ऑफ पिनाक इज नॉट टू डिफीट अदर्स बट टू अपलिफ्ट ऑल. सच्चा तप वही जो जग का भला कर दे. अशा प्रकारे नरनारायण यांचा आजच्या दिवशी अक्षय तृतीयेला जन्म झालेला आहे. आता आपण हयग्रीव जयंती ह्याविषयी थोडेसे विवेचन पाहणार आहोत. आजच्या या पुण्यदिनी हयग्रीव जयंती आहे. ज्ञानरूपी हयग्रीवाला वेदशास्त्राचा उगम झाला. हयग्रीव म्हणजे काय? तर हय म्हणजे घोडा आणि ग्रीव म्हणजे गळा, मान. म्हणजेच गळ्याचा म्हणजे घोड्यासारखं मुख असणारी जी देवता आहे त्यांना हयग्रीव असं म्हटलेलं आहे. जी देवता ज्ञानाची अधिपती आहे. हयग्रीव यांनी वेद चोरलेल्या
असुरांपासून आपले वेद पुन्हा मिळवले आहेत आणि म्हणून हयग्रीव जयंती ही आजच्या पुण्यकारक दिवशी आहे. हयग्रीव यांनी वेद परत मिळवून आणलेले आहेत. ज्ञानानंदमयं देवं निर्मल स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवं पास्महे. हयग्रीव हे निर्मळ स्फटिकासारखे तेजस्वी आणि सर्व विद्यांचा आधारभूत असे हयग्रीव आहेत. आपण देवाची उपासना करतो. महर्षी वेदव्यासांना हयग्रीवांनी वेद मिळवून ते पुन्हा दिलेले आहे. असे हयग्रीव यांच्याविषयी थोडेसे विवेचन करूया. ते विद्याज्ञान आणि वेद यांचे रक्षण करणारे देवता आहेत. असे अवतार आहेत. 2 राक्षस आहेत, मधु आणि कैटभ. या असुरांनी या राक्षसांनी काय केले तर वेद चोरले आणि या वेदांना वाचविण्यासाठी श्री विष्णूंनी हा अवतार धारण केलेला आहे. हयग्रीवाचा अवतार धारण केलेला आहे. त्यांनी अत्यंत तेजस्वी, निर्मळ आणि शुद्ध सत्य स्वरूप हयग्रीव रूपात अवतार धारण केलेला आहे. त्यांचे गुणधर्म म्हणजे अखंड ज्ञानाचा स्रोत आहेत. ते हयग्रीव ही देवता आहे. कधीही न संपणार असं ज्ञान आहे. विद्या आणि शिक्षण यांचा अधिपती हयग्रीव देवता आहे. जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा समूळ नाश करणारे आणि तपस्वी साधकांचा रक्षक असणारे हे हयग्रीव आहे. सर्व विद्यार्थी, सर्व लेखक आणि संशोधक यांनी ज्ञानवृद्धीसाठी हयग्रीवांची उपासना करावी असे सांगितलेले आहे. हयग्रीवांचा असुरांशी संग्राम झालेला आहे. ज्यावेळी मधु आणि कैटभ यांनी वेद चोरलेले आहेत आणि ते जलात नेऊन ठेवलेले आहेत, त्यावेळी घनघोर असा संग्राम झालेला आहे आणि त्यातून हयग्रीवांनी ते वेद परत मिळवलेले आहेत. ज्ञानासाठी संघर्ष केलेला आहे आणि तो संघर्ष कधी हरवत नाही. ज्ञान मिळाल्यावर संघर्ष कधी हरवत नसतो. म्हणजेच हयग्रीवांनी राक्षसांशी युद्ध केले, वेद परत मिळवले आणि ते पुन्हा नेऊन दिलेले आहेत. महर्षी वेदव्यास यांना परत केलेले आहे. वेदांताची पुनःप्राप्ती केलेली आहे. वेद चोरले, सृष्टी अंधारात बुडालेली आहेत आणि त्यावेळीच देवतांनी श्री विष्णूंचे ध्यान केलेले आहे आणि म्हणून हयग्रीव बनून अज्ञानांचा नाश केलेला आहे. वेदांची पुनःप्राप्ती केलेली आहे. अज्ञान अंधारात सारखे आहे. एक ज्ञानाचा दिवा पेटवला की अंधकार नाहीसा होतो. नॉलेज इज द weapon against the darkness of ignorance. हयग्रीवं नमाम्यहं ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृति. हयग्रीव हा विष्णूंचा अवतार आहे. या हयग्रीवांना मी वंदन करत आहे आणि जे ज्ञान आणि आनंदमय आहे, निर्मळ आहे, स्फटिकासारखे तेजस्वी ज्ञान आहे, हे हयग्रीवामुळे प्राप्त झालेले आहे. याप्रमाणे इतर अनेक काही दाखले अक्षय तृतीया या दिवशी झालेले आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पांडव प्रताप पूर्ण झाला तो सुद्धा याच काळात झालेला आहे. संत शंकराचार्य यांची जयंती सुद्धा अक्षय तृतीयेच्या आसपासच येत असते. संत एकनाथ महाराज यांनी सुद्धा या दिवशी अनेक ग्रंथांचे लेखन आरंभ केलेले आहे. आपली हरवलेली गोष्ट मिळवण्यासाठी धैर्य, प्रयत्न आणि ज्ञान हवे असते आणि तसेच सर्व हयग्रीव यांच्या रूपात प्राप्त होत असते. अशा प्रकारे आजच्या या अक्षय तृतीया या पुण्य दिवसाचे महत्त्व सांगितलेले आहे. आजच्या अक्षय दिनी आपण सर्वांनी प्रथम प्राधान्याने आपल्या पितरांची पूजा करायची आहे, त्यांना नमन करायचे आहे आणि आपापल्या परीने जे दान देता येईल ते दान द्यायचे आहे. आपण पाण्याचे दान दिले तरी सुद्धा चालेल, पण दानाला आजच्या दिवशी खूप खूप महत्त्व आहे. आणि 2025 या वर्षातील अक्षय तृतीया ही बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रात आल्यामुळे ती खूपच महापुण्यकारक आहे. जे तुम्ही दान कराल त्याचे अधिकाधिक पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. म्हणून आजच्या दिवसालाच नमन करा आणि सर्वांनी आजच्या दिवसाचे महत्त्व लक्षात घ्या. पितरांना नमन करा आणि दान करा असं आज सर्वांना सांगायचं आहे. आता या प्रवचनरूपी सेवेवर एक काव्य आहे आणि ते आपण घेऊया. मंगलमूर्त पवित्र तिथी, अक्षय पुण्याची अमोलनाती, न थांबती कृपाण संपती रेखा, भक्तांसाठी ही सोन्याची लेखा. गंगेचा अवतार आजच झाला, धरतीवरती स्वर्गातून आली, भगीरथाचे श्रमफळास आले, तीर्थ तीर्थात गंगा पावन ठरली. द्रौपदीला अक्षय पात्र मिळाले, सतत अन्न वाहे दानाचे झाले, धर्मासाठी ठेवणंत पुरावे, पतिव्रतेचा विजय नित्य ठावे. सुदामा गेला भक्तीच्या भावे, कृष्ण भेटीने अक्षय लाभे, मुठीच्या पोह्याने प्रीत उमगली, मैत्रीच्या रेशी मना त्यांची खरी झाली. बसवेश्वरांचा जन्मदिवस आज, समतेचा मंत्र कर्माचा आवाज, मातीच्या घड्याळात गौरव केला, विचार सुधारणेचा मार्ग नेहला. तुकडोजी संत ग्रामीण तेज, सामूहिक श्रमाचे पवित्र सेज, राष्ट्राच्या उंजळी गाऊन गेला, जनसामान्यांचा कीर्तनकार ठरला. हयग्रीव विष्णूंचा तेजस्वी अवतार, ज्ञानमंत्र वेदांचा आधार, असुरांपासून ग्रंथ परत आणला, विद्येचा दीप विश्वात उजळला. नरनारायणांनी तपाचं बळ जोडलं, बदरिकाश्रम पवित्र केलं, ध्यान योग संयमाचे साज, मोक्षाचा मार्ग तिथेच राज. त्रेतायुग द्वापार युगाची सुरुवात, धर्म संस्थापनेची नवी बात. रामकृष्णाचा आगमन सोहळा, युग प्रवर्तकाचा शाश्वत डोळा.
ब्रह्मदेवाचा दिवस आरंभतो, सृष्टीचे चक्र पुन्हा फिरतो, सृजनाचे हे अमरक्षण, भक्तांसाठी अमृताचे पान. श्री गणेशाने लेखन सुरू केले, व्यासमुनींनी मन जिंकून घेतलं. महाभारताच्या शब्दांची रचना, गाथांचं हे अक्षय कारण. गौतम बुद्धांचा सुसंस्कार, शांतीचा संदेश, करुणेचा धार मागे ठेवून, राजसिंहासन धम्माचा दिला शाश्वत ज्ञान. परशुरामाचा तेजोमय अवतार, क्षत्रिय दर्पाचा केला संहार. शिवधनुष्य तुटताच राग आला, रामाच्या उत्तराने शांत झाला. राम सीतेचे शुभ मिलन आजच जुळले, भाग्याचे बंधन धर्म आणि प्रेमाची जोडी. जगात विखुरली आदर्श कोडी, रुक्मिणी कृष्ण विवाह पूर्व, भक्तीच्या रथावर आले ते पूर्व. रुक्मिणीने लिहिला प्रेमाचा ग्रंथ, कृष्ण आला बनून धैर्य संपन्न पंथ. अक्षय तृतीया पुण्याची सवारी, संत देव योगी यांची यारी. स्मरण करा या दिवशी सारे, भक्तीच्या रथावर चढा तुम्ही प्यारे. या आजच्या अक्षय तृतीयेच्या पुण्यतिथी आपण सर्वांचे स्मरण करायचे आहे. सर्वांना आजच्या पवित्र दिनाचे पुण्य लाभो आणि सर्वांच्या कार्यामध्ये अक्षय असे यश लाभो. संत आणि देव यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात शांती आणि समृद्धी नांदो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कच्चित् दुःख भाग् भवेत्. आपण सर्वांनी सुखी राहो, आरोग्य संपन्न राहो आणि आपण सर्वजण शुभ अशा गोष्टी पाहो. कोणालाही दुःख प्राप्त होऊ नये असे आजच्या या पुण्यदिनी प्रार्थना करूया. आपण सर्वांनी योग्य अशा भावाने देवाचे, संतांचे आणि पितरांचे स्मरण करूया. लेट एव्हरी डे बी an अक्षय तृतीया फॉर यू सोल, इन्फिनाइट इन जॉय, इन्फिनाइट इन व्हर्च्यू. मग आपण यातून एकच संदेश घेऊया की धर्माचं रक्षण सर्वांनी करूया, ते परशुरामाप्रमाणे करूया आणि आपण ज्ञानाचा संग्रह करूया, ते जतन करूया, ते हयग्रीवाप्रमाणे करूया. समाज सेवा करूया, मानवतावाद ठेवूया, तो संत बसवेश्वरांसारखा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कार्य हे करत राहायचं आहे. ते कार्य छोटं असो किंवा मोठं असो, ते निरंतर पुढे चालत राहणं हे आवश्यक असतं आणि आपण सर्वांनी कर्तव्याचे पालन करायचे आहे. समाजातील ह्या ज्या सुधारणा आहेत, या सुधारणा आपण करायच्या आहेत. आत्मा आणि ईश्वर या दोहोंमध्ये एकता साधायची आहे. जेव्हा आपण सत्याचा रस्ता सोडू आणि तेव्हा काय घडेल ते सांगता येत नाही, पण सत्याचा रस्ता सोडू न देता जेव्हा
आपण जीवनातील दुःख आणि संकटे ही पाहू, त्यावेळी ती दुःखे आणि संकटेही आपोआप आपली वाट सोडून दुसरीकडे जातील, हे नक्की आहे. ए स्मॉल स्टेप फॉरवर्ड ट्रूथ कैन इल्यूमिनेट योर एंटायर पाथ. सत्य की ओर एक छोटा कदम भी आपका पूरा रास्ता रोशन कर देता है. असंच या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सांगू इच्छितो. पुन्हा एकदा सर्वांना या मंगल दिनाच्या खूप खूप हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. आपण आपल्या अक्षय तृतीयेच्या या प्रवचनरूपी सेवेला पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय. वेदांताचार्य नारायण महाराज की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.